आनंदी कृपटस्ते माननीय आपटे शामराव आणि बंधू भगिनींनो, त्रिगुण नावाचा विषय आपल्यासमोर आहे. आणि पुष्कळ असं होतं की या ज्या काही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या आध्यात्मिक संकल्पना खूप अस्पष्ट असतात, ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज म्हणतो. आणि अशा ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज समोर आल्या की त्यातून एक गौडबंगाल निर्माण होते. नेमकं आहे तरी काय, कशासाठी आहे, ह्याचं काय करायचं, अशा सारखे प्रश्न निर्माण होतात ना. असे प्रश्न निर्माण होणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि शास्त्र शब्दाचाच अर्थ असा आहे की जे मला कळत नाही, जे मला ठाऊक नाही, जे मला समजत नाही, ते मला समजवून देतं, जे कळवून देतं, जे जाणवून देतं, त्याला शास्त्र म्हणतात. शास्त्र शब्दाचा नेमका अर्थ असा आहे, मला माहीत नाही, जे माहीत नाही ते माहीत करून देतं, त्याला शास्त्र म्हणतात. साधी व्यावहारिक शास्त्र असंच आहेत. गणित नावाचं शास्त्र आहे. सुरुवातीला मला गणित नावाचं शास्त्र माहीत नव्हतं. गणित हे जे शास्त्र आहे त्या गणित शास्त्राने गणित म्हणजे काय ते मला ठाऊक करून दिलं. त्या गणिताचे उपयोग शिकवले, त्या गणिताचे व्यावहारिक उपयोग शिकवले. त्या गणितातून काही कसरती करता येतात का, ज्याला बौद्धिक कसरती आपण म्हणतो, गणिताची कोडी वगैरे घातली जातात, त्याही आपल्याला शिकवल्या जातात. मुद्दा की शास्त्र असतं आणि शास्त्र जोपर्यंत आपल्याला आकलन होत नाही तोपर्यंत तो शास्त्राचा जो विषय असतो तो शास्त्राचा विषय आपल्यासमोर एक कोडं म्हणून उभा असतो. आणि कोडं म्हटल्यानंतर त्यात अस्पष्टता असते. आणि अस्पष्टता असली की मनामध्ये शंकांचं नेहमी कहूर राहतं. तसाच त्रिगुण नावाचा एक विषय आहे. भगवद्गीतेत आपण नेहमी हा विषय एका विशिष्ट संदर्भात पाहतो की चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. इथे आपल्याला चटकन 3 गुण नावाची गोष्ट आहे. ते 3 गुण आणि त्यांची कर्म या संदर्भात एक अध्याय आपल्यासमोर येतो. आणि गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग या नावाचा एक अध्याय आहे गीतेमध्ये. त्या अध्यायाच्या संदर्भातही आपल्याला गुण नावाची गोष्ट आपल्यासमोर येते, गुण नावाची संकल्पना आपल्यासमोर येते. तर ही जी गुण नावाची संकल्पना आहे त्याचा पायाभूत विचार ज्याला म्हणतात, तो पायाभूत विचार जर मी केला तर गुण म्हणजे काय हे मला कळेल. पहिली गोष्ट, कळल्यानंतर कशासाठी कळून घ्यायचं हे कळेल. त्या गुणांचा उपयोग मी काय करून घ्यायचा हे कळेल. त्या गुणांचा माझ्यावर प्रभाव कसा आहे हे कळेल. त्या प्रभावातून मोकळं होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, का मोकळं व्हायचं हे कळेल. या सगळ्या गोष्टी स्पष्ट होण्याच्या दिशेने त्रिगुणांचं चिंतन आपण करूया. त्यासाठी 2 दिवसाची मुदत आपण शामरावांकडून मागून घेतली एकाच विषयासाठी. आणि 1-2 दिवसामध्ये हा विषय पूर्ण होईल अशी थोडी कल्पना आहे. आता मूळ हे जग जेव्हा निर्माण झालं तर जग निर्माण होताना त्याचा एक क्रम आहे की ब्रह्म नावाचं एक तत्व आहे. आता अनेक वेळा हा शब्द विशेषतः माझ्याकडून तुम्ही ऐकला असेल नेहमी. बाकीच्या वक्त्यांकडून किती वेळा ऐकायला मिळाला किंवा लागला हे मला ठाऊक नाही, पण माझ्याकडून मात्र हा शब्द बऱ्याच वेळा आपण ऐकला आहे. तर ब्रह्म नावाची एक मूळ वस्तू आहे, सत्य वस्तू आहे. असं सांगितलं जातं हे जग निर्माण होण्याच्या अगोदर की त्या ब्रह्मवस्तूला एक स्फुरण झालं. मी एक आहे, मी बहुविध व्हाव, एकोहम बहुश्याम प्रजायेय, अशा तऱ्हेचं स्फुरण तिथं निर्माण झालं. आणि स्फुरण निर्माण झाल्यानंतर मूळ माया नावाचं एक तत्व निर्माण झालं. आपण जगताची उत्पत्ती पाहू आणि जगताची उत्पत्ती पाहिल्यानंतर त्या जगताच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला मूळ तत्वाकडे जाण्यासाठी मध्ये मध्ये जी तत्व निर्माण झाली त्या तत्वांचा मागोवा घेत किंवा उलटा प्रवास ज्याला म्हणतात, तो उलटा प्रवास जर करत आपण गेलो तर मूळ तत्वापाशी जाण्याची शक्यता आहे. ह्यासाठी हा प्रवास बघायचा आहे की काय पद्धतीने जग निर्माण झालं, काय पद्धतीने मी निर्माण झालो. हा जर विचार केला तर उलट पद्धतीने गेल्यानंतर जिथून मी आलो तिथे मी पोहोचण्याची शक्यता आहे. हा या पाठीमागचा विचार आहे. आणि हा विचार समजावून घेताना जगताची निर्मिती कशी झाली हा विचार समजावून घेण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी मूळ माया नावाचं एक तत्व निर्माण झालं. आणि माया शब्दाचा अर्थ आहे अज्ञान. आता इथे एक पहिलीच स्पष्ट केली पाहिजे कल्पना की मी एक आहे, एकटा आहे आणि मी बहुविध व्हावं. हे जे स्फुरण झालं त्या स्फुरणाला अज्ञान असं म्हणतात. वास्तविक स्फुरणाला अज्ञान म्हणणं की एखाद्या जाणीवेला अज्ञान म्हणणं हे तुमच्या आमच्या भाषेमध्ये बसत नाही. एखाद्या माणसाला स्फूर्ती आली, कवीला स्फूर्ती आली की आपण म्हणतो फार चांगलं झालं, की अतिशय चांगल्या स्फूर्तीतून प्रतिभेतून त्याने काव्यरचना केली, साहित्य निर्मिती केली. तर प्रतिभा आणि स्फूर्ती हे आमच्या दृष्टीने चांगले विषय आहेत, आदर्श विषय आहेत. पण हे जे स्फुरण निर्माण झालं पहिल्यांदा की मी एक आहे, हा जो तरंग निर्माण झाला त्या तरंगाला अज्ञान म्हणतात. हे जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर अध्यात्माची जी पुढची कुडी आहे ती पुढची कुडी उलगडत जाते. पण हेच कोडं नेमकं सुरुवातीला उलगडत नाही. हे स्फुरणही म्हणता, एकोहमची जाणीव झाली म्हणता आणि एकोहमच्या जाणीवेलाच अज्ञानही म्हणता. हे कसं काय? तर एकोहमची जाणीव हा मूळ जे निर्विकार तत्व आहे ब्रह्म नावाचं, त्यावर तरंग उठल्यामुळे विकार निर्माण झाला.
जिथे जाणीव, शुद्ध जाणीवेचं जे एक मूळ स्वरूप आहे ब्रह्माचं, त्या शुद्ध जाणीवेवरती स्वतःच्या अस्तित्वाची एक अशुद्ध जाणीव निर्माण झाली. आणि स्वतःच्या अस्तित्वाची अशुद्ध जाणीव निर्माण झाल्यानंतर त्याला मूळ अज्ञान, मूळ अविद्या असं म्हटलं गेलं. शुद्ध जाणीव जी आहे हे शुद्ध स्वरूप आहे. आणि त्याच्यावर जाणीव, अशुद्ध जाणीव निर्माण झाली माझ्या अस्तित्वाची, स्वतःच्या अस्तित्वाची, एकोहम, मी एक आहे, ही अशुद्ध जाणीव निर्माण झाली तेव्हा त्याला अज्ञान असं म्हटलं. तर ज्ञान आणि अज्ञान यातले व्यावहारिक जे संदर्भ आहेत ते व्यावहारिक संदर्भ बाजूला केल्याशिवाय आपल्याला अज्ञानाची पारमार्थिक कल्पना जी आहे ते पारमार्थिक कल्पना आपल्याला झेपणार नाही, त्याचा आवाकासुद्धा कळणार नाही. पण हा आवाका आधी समजून घ्यायची आवश्यकता आहे. आणि हा आवाका समजून घेतला की जगाची निर्मिती अज्ञानातून झालेली हे आपल्याला कळेल. आणि जगाची निर्मिती जर अज्ञानातून झाली असेल तर जगातलं जे आहे तेही अज्ञानातून निर्माण झालेलं आहे. आणि मी जर जगातला असेन तर मीही अज्ञानातून निर्माण झालेलं आहे. हे आपल्याला लक्षात आलं तर ज्ञान करून घेण्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर अज्ञानाच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे अज्ञान जिथून निर्माण झालं, अज्ञान जिथं स्फुरलं, त्या तत्वापर्यंत मी गेलो तर मला ज्ञान झालं असं होईल. त्या तत्वापर्यंत मी गेलो नाही तर मी अज्ञानातच राहिलं असं होईल. आणि अध्यात्म तर हेच आहे की अज्ञान घालवायचं आहे आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. तेव्हा जगाची निर्मिती ही कशातून झाली, तर अज्ञानातून झाली. आणि अज्ञानाचं स्वरूप काय, एकोहम, मी आहे. त्याला मूळ माया असं म्हणतात. मूळ मायेतून पुढे गुणमाया प्रगट झाली. आत्ता जो आपला संबंध आहे तो इथे आहे की या जगाची निर्मिती कशापासून झाली, तर मूळ मायेतून झाली. मूळ माया कुठून आली, स्फुरणातून आली. आधी स्फुरण, आधी ब्रह्म, मग स्फुरण. स्फुरण म्हणजे मूळ माया, मूळ मायेतून गुणमाया आणि गुणमायेतून जडमाया. अशा पद्धतीने आता याला विकास म्हणायचं. ठीक आहे, आपण आपला विकास म्हणूया आपण की काहीतरी उमललंय, काहीतरी प्रगट झालंय. आणि काहीतरी उमललंय आणि काहीतरी प्रगट झालंय म्हणून आपण त्याला विकास म्हणूया. हा खरा विकास नाही आहे, पण आपण त्याला विकास म्हणूया तात्पुरता. आणि हा झालेला जो विकास आहे हा अज्ञानातून झालेला विकास आहे. तो विकास आपल्याला आवडता घ्यायचा आहे, तो विकास आटोपता घ्यायचा आहे, तो विकास थांबवायचा आहे. आणि खरा जो विकास आहे मागे मागे जाण्याचा, मुळाकडे जाण्याचा, तो मुळाकडे जाण्याचा विकास आपल्याला साधायचा आहे. हे लक्षात घेण्यासाठी हा जो चुकीच्या दिशेने झालेला विकास आहे तो चुकीच्या दिशेने झालेला विकास आपल्याला समजावून घ्यायचा आहे. माणसाला विकासाची सुद्धा भीती वाटते. व्यवहारामध्ये एक कविता तुम्ही कदाचित ऐकली असेल, स्वप्नातल्या खळ्यानो उमलू नकाच केव्हा. आता हा कवी जो आहे हा कवी स्वप्नातल्या कळ्यांना सुद्धा उमलायला बंदी घालतो. त्याला असं वाटतं की ही स्वप्नातली कळी उमलली तर नंतर तिचा विकास होईल. खरा आहे, वास यायला लागले, तिचा सुगंध यायला लागले, हेही खरं आहे. कदाचित माझ्या गळ्यामध्ये शोभून दिसेल हारबीर केला तर हेही खरं आहे. पण पुढे त्या विकासातून काय होणार आहे त्याला नक्की माहिती आहे की त्याच्या पाकळ्या पुढे खोडल्या जाणार आहेत, ते वाळणार आहे, सुकणार आहे आणि नंतर त्याचा चुरा होऊन जाणार आहे. आता फुलाचा विकास, या फुलाच्या विकासातून त्या फुलाच्या काळ्या वाळून पुढे जो त्याचा चुरा व्हायचा आहे, ही चुरा व्हायची कल्पना त्या कवीला अजिबात पसंत नाही. आणि पसंत नसल्यामुळे तो स्वप्नातल्या कडांना जो सांगतो तुम्ही उमलू नका, आहे तशाच असा. ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्याला विकासाची सुद्धा भीती वाटते. आता विकासाची भीती जर अशी ह्या बाबतीत आपण बाळगली तर आपला विकास होण्याची जी शक्यता आहे ती आपला विकास होण्याची शक्यता खुंटून जाईल. म्हणून आपला विकास जर माझा विकास मला जर करून घ्यायचा असेल तर मला पुढं उमललं पाहिजे. आणि उमलायची भीती वाटतं कामा नये. आता इथे उमलायची भीती म्हणजे काय, आता लहान मुलांना आपण म्हणतो की एखादी मुलगी छान दिसते, टवटवीत कळीसारखी दिसते, असं पण म्हणतो. छोटी छोटी मुलगी असतात, वरच्या 2 वर्षाच्या मुलं कळीसारख्या असतात, उमलतात पुढे. आता उमलल्यानंतर त्या कळ्यांचं काय होतं, इथे बसलेलेच आहेत बरेच, कळ्याही बसलेले आहेत, कळ्याही बसलेले आहेत. काय होतं उमलल्यानंतर हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या उमललेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमललेल्या कळ्या जेव्हा त्यांच्या स्वरूपात बदल होतो तर झालेला स्वरूपातला जो बदल आहे हा आपल्याला पसंत पडत नाही, हा आपल्याला रुचत नाही, हा आपल्याला मान्य असत नाही. पण हा विकास झाल्याशिवाय तो राहत नाही. तेव्हा शरीराचा होणारा जो विकास तो एक विकास सृष्टी नियमाप्रमाणे, ईश्वराच्या नियमाप्रमाणे चालू राहणार आहे. पण माझ्या अंतःकरणाचा जो विकास मी बरोबर करून घेतला, त्या अंतःकरण जो पुरेसं विकसित केलं आणि पुरेसं विकसित झाल्यानंतर ते अंतःकरण जेव्हा व्यापक होतं. विकासाची मूळ कल्पना काय आहे की संकुचितपणा सोडून व्यापक होणं, ही विकासाच्या मूळ कल्पनेची पाय आहे. तर माझा संकुचितपणा सोडून जर मी व्यापक झालो तर खरा विकास माझा साधेल. आणि खरा विकास केव्हा जेव्हा साधेल, माझं जे खरं व्यापक स्वरूप आहे त्या व्यापक स्वरूपाशी मी जेव्हा एकरूप होईन तेव्हा खऱ्या अर्थाने माझा विकास झालेला असेल. आणि जोपर्यंत मी त्या व्यापक स्वरूपाशी एकरूप होत नाही, तदाकार होत नाही, तद्रूप होत नाही, तोपर्यंत माझा खऱ्या अर्थाने विकास झालेलाच नसतो. म्हणजे आमच्या ज्या व्यावहारिक विकासाच्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना पारमार्थिक निकषाला जर लावल्या तर पारमार्थिक निकषाला त्या कल्पना टिकत नाही. आपण व्यावहारिक विकास पाहतो
ठीक आहे, माझं शिक्षण पुरेसं झालं, एक शैक्षणिक विकास झाला, एक व्यवसाय चांगला चालू झाला, व्यावसायिक विकास झाला, आर्थिक विकास झाला, काही यशाच्या दृष्टीने विकास झाला, काही आपण माझ्या प्रपंचातला जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडली, तोही विकास झाला, प्रपंचही विकसित झाला. हे ठीक आहे, हे व्यावहारिक दृष्टीने हा विकास ठीक आहे, झाला पाहिजे, हेही बरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने हा आपला विकास असत नाही. माझा विकास खरा केव्हा होईल? तुकारामांच्या भाषेमध्ये संकोचून काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुकाराम मला आव्हानं देतात, अरे असा संकुचितून छोटा का झालास? मग तू काय कर, सबंध ब्रह्मांडाचा आपोषण घे. आता आपोषण शब्द सांगायला लागावा असे दिवस आले जातात. केशवाय नमः आचमन ज्याला घेतात तर आपोषणी म्हणतात की पळीभर पाणी घ्यायचं आणि प्यायचं. आता तुकाराम महाराज आम्हाला असं म्हणतात की एवढं एक पळीभर आचमन रोज कशाला घेतोस, एवढा छोटा का झालास? मग काय कर, आपोषण ब्रह्मांडाचं आपोषण घे, अनंत कोटी ब्रह्मांडांचं आपोषण घे, ती सगळी गळून टाक. आणि ती सगळी गळून टाकल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांड ज्यावर भासतात की ज्यापासून निर्माण झाली, असं जे व्यापक तत्व आहे, त्या व्यापक तत्वाशी एकरूप झालास तर खऱ्या अर्थाने तुझा विकास होईल. आणि हा जर विकास साधायचा असेल तर ज्या क्रमानं चुकीचा विकास झाला, ज्या दिशेनं चुकीचा विकास झाला, त्याच्या उलट दिशेने जर मी माझा विकास करत गेलो तर माझं जे मूळ ठिकाण आहे त्या मूळ ठिकाणाकडे जाईल. म्हणून उलट दिशेने झालेला विकास आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आणि उलट दिशेने झालेला विकास समजावून घेताना हे जे टप्पे आहेत त्यातले मूळ माया आहे, गुणमाया आहे, जडमाया आहे, हा उलट दिशेने झालेला प्रवास आहे, उलट दिशेने झालेला विकास आहे. तर आपला आजचा संबंध आहे गुणमायेशी. तर ही गुण जी संकल्पना आहे हे नेमकं काय आहे? 3 गुण आहेत. त्रिगुण हा आपल्या व्याख्यानाचाच विषय आहे. त्रिगुण 3 गुण झाले कसे? मग आता गुण शब्द पहिल्याने समजावून घेऊया की गुण शब्द ऐकल्याबरोबर आपण म्हणतो एखादा मुलगा किंवा मुलगी गुणी आहे. आता असा गुणवंत मुलगा किंवा मुलगी अशा संदर्भात इथे गुणशब्द आलेला नाही, एक गोष्ट. किंवा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, दैवी गुणसंपदा, आसुरी गुणसंपदा हा जो भगवद्गीतेतला विषय आहे त्याही संदर्भामध्ये गुण हा शब्द इथे आलेला नाही आहे. तर सद्गुण आणि दुर्गुण हा जो एक विचार आहे, किंवा दैवी संपदा आणि आसुरी संपदा हा जो विचार आहे, अशा संदर्भात गुणशब्द इथे आलेला नाही आहे. मग गुणशब्द कशा दृष्टीने आला आहे? हे एक प्रेरणा आहे. गुण ही एक प्रेरणा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि गुण ही एक प्रेरणा आहे लक्षात घेतल्यानंतर किती प्रकारच्या प्रेरणा आहेत? 3 प्रकारच्या प्रेरणा आहेत. एक सात्विक प्रेरणा आहे, एक राजस प्रेरणा आहे आणि एक तामस प्रेरणा आहे. तर गुण ही एक प्रेरणा शक्ती आहे. आता एक लक्षात येईल आपल्या, गुण हे नेमकं काय हो? गुण एक शक्ती आहे. ती शक्ती काय करते? प्रेरणा देते. किती प्रकारच्या प्रेरणा देते? 3 प्रकारच्या प्रेरणा देते. हे एकदा कळलं की गुणमाया म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळेल. आता सृष्टी निर्मितीच्या संदर्भात पहिल्यांदा मूळ माया, मग गुणमाया आणि जडमाया, असं का झालं? तर एकच कारण आहे की या सृष्टीमध्ये 3 प्रकारची कार्य नेहमी चाललेली असतात, किंवा 3 गोष्टी, 3 नमुने म्हणा, प्रकार म्हणा, आपल्या डोळ्यासमोर असतात. एक असं स्थिर आहे, जडसृष्टी जी आहे ती स्थिर, अतिशय स्थिर आहे. आपण ज्याला दगड धोंडे विटा वगैरे ह्या गोष्टी म्हणतो, हे पंचभूतात्मक जी सृष्टी आहे ही स्थिर सृष्टी आहे. त्या स्थैर्य हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की ज्यामध्ये काहीतरी एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण शक्ती म्हणू, त्या शक्तीची प्रचिती येते. आणि तिसरा एक भाग आहे ज्ञान. 3 गोष्टी या जगामध्ये आपल्याला नेहमी दिसतात. एक ज्ञान नावाची गोष्ट दिसते, एक शक्ती नावाची गोष्ट दिसते, आणि तिसरं एक स्थिर पदार्थ असतात. अनेक जड पदार्थ असतात, स्थिर पदार्थ असतात. या तिन्ही म्हणून हे जग चालतं. काही जड पदार्थ, काही चेतन पदार्थ आणि काही ज्ञानमय पदार्थ, अशा 3 मिळून ही सृष्टी चालते. तर ही सृष्टी जी 3 प्रकारची झाली, त्रिविधा सृष्टी जी झाली, जड, प्राणमय किंवा ज्याला आपण शक्तिमय म्हणू, आणि तिसरी ज्ञानमय, अशा 3 प्रकारची सृष्टी आपल्याला जी दिसते, त्या 3 प्रकारची सृष्टी या 3 गुणांपासून झालेली आहे. ज्ञान जे झालं आहे हे सत्वापासून झालं आहे. कार्यशक्ती ज्याला म्हणतात, क्रियाशक्ती ज्याला म्हणतात, ही क्रियाशक्ती रजोगुणापासून झाली. आणि स्वस्थ ज्याला म्हणतात, जडता ज्याला म्हणतात, ही जडता नावाची जी गोष्ट आहे, ही जडता नावाची गोष्ट तमोगुणापासून झालेली आहे. तर 3 प्रकारची सृष्टी जी आपल्याला दिसते, ही 3 प्रकारची सृष्टी ह्या 3 गुणांपासून आपल्यासमोर उभी आहे. आणि हे कळल्यानंतर माझ्या शरीरात ह्या 3 गोष्टी आहेत. माझं जे अस्थिमांसांचं शरीर आहे, त्या अस्थिमांसांचं शरीर जड आहे. माझ्यामध्ये प्राण जे आहेत, ते प्राणामुळे हे शरीर हलतं, बोलतं, चालतं, ऐकतं, खातं, पितं, या सगळ्या गोष्टी प्राणशक्तीमुळे होतात. आणि मला आतमध्ये कळतं, समजतं, काय आनंद मिळतो, सुख मिळतं, ह्या ज्या सगळ्या जाणीवा आहेत, हे जे सगळे ज्ञानाचे आविष्कार आहेत,
हे सगळे ज्ञानाचा आविष्कार, जाणीवेचे आविष्कार हे सत्वगुणाचे असतात. तर जगामध्ये जसे हे 3 गुण दिसतात, जगामध्ये जडता आहे, जगामध्ये हालचाल आहे, जगामध्ये ज्ञान आहे, तसं ह्या शरीरामध्ये काही भाग जड आहे, काही भाग हालचाल करणार आहे आणि काही भाग ज्ञानमय आहे. ह्या तिन्ही गोष्टी माझ्याही शरीरात आहे. आता एकदा अशी वाटणी आपण पाहून घेतली की जगामध्ये 3 गोष्टी आहेत आणि जशा जगामध्ये 3 गोष्टी आहेत तशा माझ्या शरीरामध्ये सुद्धा 3 गोष्टी आहेत. एक कळलं आपल्याला की ह्या 3 गुणांच्या प्रवृत्ती, ह्या 3 गुणांचं कार्य माझ्या शरीरामध्ये चालतं आणि मी त्रिगुणात्मक आहे आणि जगही त्रिगुणात्मक आहे. निर्णय झाले आपले 2. जग त्रिगुणात्मक आहे कारण जगात ह्या 3 गोष्टी चाललेल्या दिसतात. मीही त्रिगुणात्मक आहे कारण माझ्याही ठिकाणी या 3 गोष्टी चाललेल्या दिसतात. तर तिन्ही गुणांचा माझ्यावर पगडा आहे, तिन्ही गुणांच्या प्रेरणा माझ्या ठिकाणी आहेत. सामान्य जग चालण्यासाठी आणि शरीर चालण्यासाठी ह्या तिन्ही प्रेरणांची आवश्यकता असते. ह्यातलं एकही प्रेरणा कमी होऊन किंवा त्यात स्वरूपात बदलून आपल्याला भागणार नाही. उदाहरण घेऊया. आता गाढ झोप लागणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. गाढ झोप जी लागते तुम्हाला आम्हाला ही तमोगुणाची आहे. दिवसभर जे आपण हालचाल करतो हे रजोगुणाचे आहे आणि दिवसभर जे आपण जाणतो, समजवून घेतो हे सत्वगुणाचं आहे. झोप नसली तर आपल्याला चालेल का? झोप नसली तर आपल्याला चालणार नाही. मग या शरीराच्या निर्वाहासाठी तमोगुणाची आवश्यकता आहे. हालचाल नसली तर आपल्याला चालणार नाही. रजोगुणाची या शरीराच्या निर्वाहासाठी आवश्यकता आहे. आणि ज्ञान झालं नाही, आपल्याला जर काही कळलं नाही, समजलं नाही तरीसुद्धा आपलं चालणार नाही. म्हणून सत्वगुणाची सुद्धा या शरीराच्या निर्वाहासाठी आवश्यकता आहे. तर 3 जे गुण आहेत या तिन्ही गुणांची या शरीराच्या निर्वाहासाठी आवश्यकता आहे. पण शरीराच्या संदर्भात असलेली एक आवश्यकता ही गोष्ट वेगळी आहे. आपले जे नित्यप्रपंच चालतो त्या नित्यप्रपंचाच्या संदर्भात असलेली 3 गुणांची आवश्यकता ही गोष्ट वेगळी आहे. आणि आध्यात्मिक संदर्भामध्ये 3 गुणांचा जो विचार आहे हा 3 गुणांचा विचार जरा वेगळा आहे. तर सामान्य माणसं 3 गुणांच्या आहारी जाऊन किंवा 3 गुणांच्या प्रेरणेने आपापलं आयुष्य जगत असतात. पण असामान्य जी माणसं असतात, तुम्ही इथे जमलेली, चांगलं म्हटलं म्हणजे पुढच्या वेळी नक्की याल, काही हे आहे ठीक आहे. आता असामान्य शब्दाचा अर्थ सकाळीच विचार झाला की सत्वगुणाची किंचित तरी बैठक असल्याशिवाय अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाला यावंसंच वाटत नाही. पहिल्यांदा आधी किमान सत्वगुण असल्याशिवाय अशा तऱ्हेचं एखादं ऐकायला जावं, अशा तऱ्हेचं काहीतरी पाहायला जावं आणि नियमनी वरच्यावर जावं अशा तऱ्हेची प्रवृत्तीच निर्माण होत नाही. त्या अध्यात्माला अनुकूल असलेला जो सत्वगुण आहे हा सत्वगुण इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, या बाबतीत यत्किंचितही संशय नाही. आणि ह्या गृहीतकृत्यावर जिथे सगळे विषय मांडले जातात की ते एक सत्वगुण आहे, त्या सत्वगुणाची बैठक आहे, परमार्थाला ते अनुकूल आहे आणि हे गृहीत धरून आपण ह्या ठिकाणी सगळे वक्ते जे बोलतात या आध्यात्मिक संदर्भामध्ये ते गृहीतकृत्य त्याच्या पाठीशी आहे. आणि वास्तव आहे की आता स्तुती हा शब्द आपण विनोदाने बोलला हे ठीक आहे, पण हे वास्तव आहे. आणि या वास्तवाचा विचार करून ही 3 गुणांची बैठक आपल्याला चांगली समजावून घ्यायची. आणि ह्या 3 गुणांचं नेमकं मी काय पद्धतीने या 3 गुणांचा वापर करायचा आहे, मी फार व्यवस्थित शब्द योजना करतोय की 3 गुणांच्या आहारी जाणं ही गोष्ट वेगळी आहे, 3 गुणांच्या नियंत्रणाखाली मी राहणं ही गोष्ट वेगळी आहे आणि 3 गुण मी माझ्या नियंत्रणाखाली ठेवणं ही गोष्ट एकदम वेगळी आहे. माझ्या नियंत्रणाखाली असलेले 3 गुण हे मला अतिशय उपयोगी आहेत, पण मी जर त्या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली राहिलो तर ते 3 गुण मात्र त्यांच्या पद्धतीने मला वागवून घेणार आहेत. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्यांची जी माझ्या शरीरात असलेली वाटणी आहे, कमी जास्तपणा आहे, त्या कमी जास्त वाटणीनुसार ते 3 गुण मला वागवून घेणार आहेत. आता त्यांच्या प्रवृत्तींचा आपण विचार केला. 3 गुणांच्या 3 प्रवृत्ती आहेत. सत्वगुण ज्ञानाकडे प्रवृत्ती निर्माण करतो, रजोगुण कर्तव्याकडे, कामाकडे, कर्माकडे प्रवृत्ती निर्माण करतो आणि तमोगुण जो आहे हा आळसाकडे, अज्ञानाकडे प्रवृत्ती निर्माण करतो. ह्या 3 प्रवृत्ती माझ्या ठिकाणी आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. आता ह्या 3 प्रवृत्ती गृहीत धरून मी आता ह्या 3 गुणांचा माझ्या हितासाठी, माझ्या विकासासाठी काय पद्धतीने उपयोग करून घ्यायचा हा खऱ्या अर्थाने 3 गुणांच्या विचाराचा विषय आहे. आणि ह्याच बेसिसवर, ह्याच आधारावरती 3 गुणांचा आपल्याला जास्त विचार करायचा. ही 3 गुणांची विषम वाटणी जी प्रत्येकाच्या ठिकाणी दिसते ती का दिसते हा पहिला अभ्यासाचा विषय. एखादा मनुष्य म्हणतो आपण एक सात्विक आहे, चटकन म्हणतो, चेहरा बिहरा बघितला, त्याचं बोलणं, हालचाल, सगळ्या गोष्टी बघितल्या की आपण म्हणतो हा मनुष्य सात्विक आहे. आता सात्विक आहे शब्दाचा अर्थ, व्यावहारिक दृष्टीने सात्विक शब्दाचा अर्थ असा होतो की मनुष्य पूर्ण सात्विक आहे असं बोलताना वाटतं, ऐकताना वाटतं की एखादा मनुष्य पूर्ण सात्विक आहे म्हटलं की तो पूर्ण सात्विकच असावा अशी कल्पना होते. असं नसतं कधी. तर सत्वरज आणि तम हे 3 गुण त्याच्या ठिकाणी असतात,
फक्त सत्वगुण त्याचा वर आलेला असतो आणि सत्वगुण वर आल्यानंतर तमोगुण आणि रजोगुण दबलेल्या स्थितीमध्ये राहतात. एक मनुष्य कधीही 3 गुणांना सोडून राहू शकत नाही. 3 गुण त्याला कधी सोडून जात नाहीत. फक्त जो प्रिडॉमिनंट गुण असतो, म्हणजे जो बलवान गुण असतो, तो बलवान गुण वर असतो आणि दुसरे जे गुण असतात ते खाली दबलेल्या स्थितीमध्ये राहतात. त्यामुळे प्रत्येक माणूस त्रिगुणात्मक आहे. एकही मनुष्य कितीही मला जरी वाटत असलं मी फार सात्विक आहे, पुष्कळांची समजूत असते आपण सात्विक आहोत, आणि दुसऱ्याबद्दलही समजूत असते हा मनुष्य सात्विक आहे, चांगली आहे समजूत, चांगली असावी, सात्विक असावं हे बरोबर आहे. पण सात्विक जरी मी असलो तरी रजोगुण आणि तमोगुण हे दबलेल्या स्थितीत माझ्या आतमध्ये आहेत, ह्याचं भान मला असण्याची आवश्यकता आहे. आणि भान असण्याचं कारण काय की केव्हाही वर येऊ शकतात. ज्यावेळेला सत्वगुण माझं कमी होईल, ज्यावेळी मी सत्वगुणाला जपणार नाही, त्यावेळी रजोगुण वर डोकं काढणार आहे, ते तयारच आहेत तिथे. ज्यावेळी मी जपणार नाही, सावध राहणार नाही, त्यावेळी तो तमोगुण वर येणार आहे, तोही तिथे तयार आहे, तो मला सोडून गेलेला नाही कधीसुद्धा. हे भान मला राहण्यासाठी हा विचार आहे की मी त्रिगुणात्मक आहे. मी समजा सत्वगुणी आहे अशी माझी कल्पना असेल, तुम्हीही म्हणत असाल कदाचित, चांगली गोष्ट आहे, सत्वगुण वर आहे आणि सत्वगुण वर आहे आणि रजोगुण तमोगुण दबलेल्या स्थितीमध्ये आहेत. आणि ही जी वाटणी आहे 3 गुणांची, ही प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असते. का झाली अशी कमी जास्त वाटणी? बरं, ही अटळ वाटणी आहे का? ह्या वाटणीतून काही सुटका आहे की नाही? ह्या वाटणीतून काही बदल होण्यासारखा आहे की नाही? हे जर कळलं तर क्रियमान स्वातंत्र्यामध्ये, म्हणजे मला जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे माणूस म्हणून जन्माल्यानंतर, त्या स्वातंत्र्याचा मला उपयोग करून घेता येईल की नाही हा प्रश्न इथे आहे. का ते एकदा जो मिळाला गुण, तो गुण मिळालेला कायमच आहे अशी परिस्थिती नाही. आणि हे समजून घ्यायच्या अगोदर ही 3 गुणांची अशी विषम वाटणी का झाली? एखादा मनुष्य अत्यंत रजोगुणी दिसतो, एखादा अतिशय तमोगुणी दिसतो, एखादा सत्वगुणी दिसतो, अशी वाटणी का झाली? त्याचं एकच कारण आहे की पूर्वीच्या अनंत जन्मांचे जे संस्कार असतात, त्या अनंत जन्मांच्या संस्कारातून जी एक वासना तयार होते, त्या वासना जी आहे ती वासना एक गुण ठरवून देते आपल्याला. कोणता गुण ह्या जन्मात माझा प्रबळ होणार आहे हे वासनेने ठरतं. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे, हे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगून टाकले. मला आत्ता जन्म हा मला का मिळाला की एक बलवान वासना पूर्वजन्मात माझी कायम टिकून राहिली, ती अतृप्त झाली, ही अतृप्त राहिली, आणि अतृप्त बलवान वासना जी आहे ती मला पुढचं शरीर घ्यायला भाग पाडते त्या वासनेच्या तृप्तीसाठी. वासना शब्द जरा बदनाम झालेला आहे. वासना शब्दाचा एकमेव अर्थ केला जातो असं नाही. वासना अनेक पद्धती, उदाहरणार्थ एक सत्तेची वासना असते, किंवा एखाद्या कलेची वासना असते, शास्त्राची वासना असते. त्याला शास्त्रात लिहिलेलं आहे शास्त्र वासना, लोकवासना, अशा 2-3 ज्या वासना आहेत त्या पुत्र वासना, शास्त्र वासना, लोकवासना. उदाहरणार्थ मी अत्यंत लोकप्रिय व्हावं अशी जर मनामध्ये इच्छा असेल तर त्यांना लोकवासना असं म्हणतात. मी सर्व वेदांत शास्त्रामध्ये जेवढी 6 विद्या 64 कला वगैरे आहेत त्यामध्ये प्रवीण व्हावं अशी जर माझी इच्छा असेल की जगामध्ये माझ्यासारखा पंडित कोणी नसावा, माझ्यासारखा विशिष्ट क्षेत्रामध्ये जाणकार ज्ञानी कोणी नसावा, अशी जर माझी इच्छा असेल त्याला शास्त्रवासना असं म्हणतात. तर अनेक तऱ्हेच्या वासना असतात. कोणती वासना कोणाजवळ आहे बलवान हे ज्याचं त्याला कळत असतं. अशी एक बलवान वासना जेव्हा माझ्या पूर्वजन्मी अपुरी राहिली, कोणत्याही कारणाने पुरी होऊ शकली नाही, त्या बलवान वासनेचं रूपांतर पुढच्या जन्मामध्ये होतं. आणि ती बलवान वासना पूर्ण होण्यासाठी जो आवश्यक गुण आहे तो गुण घेऊन मी ह्या जन्मामध्ये येतो. उदाहरण घेऊया, जर मला सम्राट व्हायची इच्छा असेल गेल्या जन्मी, तर सम्राट होण्यासाठी रजोगुण बलवान लागतो. आणि रजोगुण बलवान रजोगुण घेऊन ह्या जन्मामध्ये येतो. आणि त्यावेळेला सम्राट होण्याची वासना पूर्ण होण्याच्या दिशेने काही पावलं. आता सम्राट म्हणजे सत्ता, सम्राट शब्दाचा अर्थ काय? सत्ता. पण सम्राट मी होईन की नाही हे मला सांगता येणार नाही. जिथे हे सगळा प्रोग्रामिंग झालेलं आहे माझ्या अनंत जन्मांचं, इनपुट ज्याला म्हणतात, तो इनपुट जिथे झालेला आहे, त्या इनपुट जिथे ज्या ठिकाणी झाला आहे ज्याला सुपर कॉम्प्युटर म्हणून आपण ईश्वर, तिथे ते सगळा विचार करून ठरतं की याला सत्ता हवी हे खरं आहे, पण सम्राट होण्याच्या हा लायकीचं दिसत नाही, माणूस होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. मग आता सम्राट तर करायचं आहे, मग काय करायचं? ह्याला माकडाच्या टोळीचा नायक करायचं. मग झाला, सत्ताही झाली, सम्राटही झाला, त्याच्या सत्तेची वासना पुरी होण्याची शक्यताही निर्माण झाली. आणि अशा पद्धतीने वासनापूर्ती ज्याला म्हणतात, ती वासनापूर्तीसाठी योग्य जे शरीर असेल ते योग्य शरीर मिळतं. अशा तऱ्हेची व्यवस्था या ईश्वरी सूत्रामध्ये असते. हे कळल्यानंतर आपल्याला कळेल की ह्या जन्मामध्ये जो एक बलवान गुण मी घेऊन आलेलो आहे, हा बलवान गुण का आला? तर त्या गुणाच्या संदर्भात जी एक वासना अपूर्ण राहिली ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने जे साधनसामुग्री आवश्यक आहे, ती साधनसामुग्रीचा एक भाग
म्हणजे तो गुण आहे, जो रजोगुण आहे. तो रजोगुण घेऊन मी जन्माला आलेला आहे. आता अटाळ आहे का रजोगुण, की तो नेहमी असा वरच राहील का? आता हे माझ्या हातातली गोष्ट आहे की त्याला वरच ठेवायचा का त्याला खाली दाबायचा आणि सत्वगुण वर आणायचा. हे माझ्या हातातली गोष्ट आहे. त्याला क्रियमाण स्वातंत्र्य असं म्हणतात. आणि ह्या क्रियमाण स्वातंत्र्याचा जितका आपण जास्त उपयोग करू तितक्या प्रमाणात माझा विकास होण्याची शक्यता जास्त आहे. आपण ऐकलं आहे की संचित, प्रारब्ध, क्रियमाण असे 3 कर्माचे प्रकार आहेत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म शब्दाचा अर्थ असा आहे की काही गोष्टी माझ्या हातात आहेत. मी कशा करायच्या, काय करायच्या, किती करायच्या हे माझ्या स्वाधीन आहे. आणि माझ्या स्वाधीन असलेल्या मी गोष्टी करणं हा साधनाचा एक भाग आहे. आणि तो साधनाचा भाग मला सांगतो की मी रजोगुण दाबला पाहिजे, सत्वगुण वर आणला पाहिजे. हे शक्य आहे. आणि हे शक्य आहे म्हणूनच ही मांडणी केली जाते. विकास जो व्हायचा असेल, पारमार्थिक विकास ज्याला म्हणतात, आध्यात्मिक विकास ज्याला म्हणतात, तो विकास व्हायचा असेल तर सत्वगुणाशिवाय पर्याय नाही. सत्वगुण वर आलेला असलाच पाहिजे. तो वर आलेल्या स्थितीत राहायला पाहिजे. आणि माझं काम होईपर्यंत वर आलेल्या स्थितीत तो टिकून राहायला पाहिजे. काम म्हणजे कोणतं? विकास जो आहे, शेवटचा विकास जो आहे, हा शेवटचा विकासाचा टप्पा गाठला जाईपर्यंत तो सत्वगुण अखंड वर सांभाळला गेला पाहिजे. आणि तो सांभाळता येतो. हे जर एकदा कळलं की हा सत्वगुण मला सांभाळता येतो, रजोगुण आणि तमोगुण मग दबलेल्या स्थितीत राहू शकतात, तर मी सत्वगुण वर यायच्या दृष्टीने, वर ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. आणि त्या प्रयत्नाची दिशा आपण पाहूया. एकदा हा विषय इथे झालेला आहे. पण झालेल्या विषयात एक चांगलं असतं. मला अनेक वेळा पूर्वी प्रवचनात भीती वाटायची की आपला विषय इथे झालेला आहे, लोक काय म्हणतील, तोच विषय पुन्हा सांगतात. पण मला नंतर असा अनुभव आला की मी 2दा-3दा जरी तोच विषय सांगितला तरी सुद्धा पहिल्यासारखाच अप्रिशिएट करतात. बरोबर आहे. इथे असं असणार नाही अशी कल्पना आहे. कारण पुष्कळ जणांनी कॅसेट्स ऐकले असल्यामुळे नेमकं पकडतील की हा विषय एकदा इथे टिकून सांगितलेला आहे. हे शामरावांची करामत आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी बोलताना जरा विचार करून बोलावं लागतं. बाकीच्या ठिकाणी तोच विषय उद्या पुन्हा सांगितला तरी चालतो. हे वक्ता म्हणून जो काय अनुभव आला मी आपल्यासमोर ठेवतो. पुन्हा की हा जो गुण आहे, हे 3 गुण जे आहेत, या 3 गुणांची जर व्यवस्था मला नीट लावायची असेल, मला पाहिजे तशी लावायची असेल, तर आचार, विचार, उच्चार आणि सहवास ह्या 4 गोष्टी आहेत. आचार, उच्चार, विचार आणि सहवास ह्या 4 गोष्टी जर माझ्या इच्छेशी किंवा माझे जे ध्येय आहे त्या ध्येयाशी सुसंगत ठेवल्या तर मला जो गुण वर यायला हवा आहे, मला जो गुण वर यावा अशी अपेक्षा आहे, तो गुण वर येऊ शकतो. मी जर सात्विक विचार केला, सात्विक आहार ठेवला, सात्विक उच्चार ठेवला आणि सात्विक सहवास ठेवला, हे 4 गोष्टी जर सात्विक मी ठेवल्या प्रयत्नपूर्वक, हे माझ्या हातात आहे. हे माझ्या हातातली गोष्ट आहे. ह्यातलं मी ठेवायचं, काय निवडायचं, ही जी निवड आहे, ही निवड निश्चितपणे माझ्या हातामध्ये आहे. आणि ही निश्चितपणे निवड करण्याचं स्वातंत्र्य जे मला आहे, त्या निवडीचा मी चांगला उपयोग करून घेणं, ह्या उपयोग करून ह्याचंही स्वातंत्र्य आहे. जीवनामध्ये एक विसंगती असते, एक कुसंगती असते आणि सत्संगती असते. 3 संगती असतात जीवनामध्ये. एक विसंगती आहे, एक कुसंगती आहे आणि एक सत्संगती आहे. त्यातली जी कुसंगती आहे ही प्रयत्नपूर्वक टाळायची असते. जी सत्संगती आहे ती प्रयत्नपूर्वक स्वीकारायची असते. आणि विसंगती असते तिकडे दुर्लक्ष करायचं असतं. असं जर नीट समजून घेतलं आपण तर मी नेमकं काय केलं पाहिजे, माझ्या स्वातंत्र्यात मी काय केलं पाहिजे हे आपल्याला कळून येईल. उदाहरणार्थ कुसंगती म्हणजे नेमकं काय, की जो तमोगुणी मनुष्य आहे, मला माहिती आहे हा मनुष्य तमोगुणी आहे. आचार, उच्चार, विचार त्याचे सगळे तमोगुणाचे आहेत आपल्याला कळतं. थोडा सहवास झाला की अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी. तुकाराम महाराजांनी निर्णय आतलं जे असतं ते सहज प्रगट होऊन जातं. एखाद्या गोष्टीचा रोल एखादा 5-7 दिवस करता येतो माणसाला. एखादा सप्ताह असतो, त्या सप्ताहात मला प्रवचनात बोलवतात, तेव्हा मी मग प्रवचनकाराचा रोल 7 दिवस व्यवस्थित करतो. आणि 8व्या दिवशी त्या सगळ्यातून बाहेर पडलो की खरा मी प्रकट होऊन जातो. तो खरा मी कोणी पाहत नाही म्हणून ठीक आहे, म्हणून पुन्हा बोलवतात. खरा मी पाहिला तर पुन्हा बोलवणार नाहीत अशी शक्यता आहे. तेव्हा 7 दिवस रोल करता येणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि तसंच असणं खरोखर ही गोष्ट फार वेगळी आहे. पण केलेला रोल टिकत नाही. त्याचे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आतलं जे असतं, अंतरंग जे असतात ते सहज कारणाकारणाने प्रसंगाने प्रगट झाल्याशिवाय राहत नाहीत. तर तमोगुणी मनुष्य आपण ओळखू शकतो, रजोगुणी मनुष्य ओळखू शकतो आपण. कशावरून? तर रजोगुणाची काही कॅरेक्टरिस्टिक ज्याला म्हणतात, रजोगुणाची लक्षणं, तमोगुणाची लक्षणं, सत्वगुणाची लक्षणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. आणि ही लक्षणं जर आपण त्याच्याशी ताळून पाहिली तर आपल्याला कळतं की हा रजोगुणी आहे, हा तमोगुणी आहे. आणि ह्याची संगती ही कुसंगती आहे. ती कुसंगती मी स्वीकारायची नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी.
तुकाराम महाराज म्हणजे हायगे नाही अजिबात, अनपार्लमेंटरी बोलावं ते त्यांनीच बोलावं आणि पुन्हा रेकॉर्डमधून पुसून टाकण्याची वगैरे काही भानगड नाही, तसंच ठेवतात. हे विशेष आहे आणखी. आता दुर्जनाची गंधे विष्ठेची या परी. जो दुर्जन आहे त्या दुर्जनाला विष्ठेसारखी घाण येत असते, तेव्हा बाकीच्या घाणीपासून, त्या घाणीपासून जसे आपण दूर राहतो तसंच दुर्जनापासून दूर राहायचं. हे माझ्या हातातली गोष्ट आहे. तिथे भीड नाही, तिथे भीड नाही. हे मोडावं कसं, हे तोडावं कसं वगैरे अशा तऱ्हेचे जे विचार आहेत, हे अशा तऱ्हेचे जे विचार जर आपण ठेवले तर ती कुसंगती कधीच जाणार नाही. तेव्हा कुसंगती ही निश्चयानं दूर सारण्याची गोष्ट आहे. आता कशासाठी चाललंय? माझा सत्वगुण वर यावा आणि वर आल्यानंतर मला त्यातून जे साधायचं ते साधलं जावं, यासाठी ही सगळी खटपट चाललेली आहे. खटपटीचा हेतू लक्षात ठेवायचा आहे की माझा अंतिम विकास ज्याला म्हणतात तो अंतिम विकास मला साधून घ्यायचा आहे. नाही तर पुन्हा ज्याला इलाईट म्हणतात तसा इलाईटमध्ये मला जाऊन बसायचं नाही आहे. माणसं काय काय पद्धतीने विचार करतील सांगतायत. एक सत्वगुणाचा एक गट तयार होतो, समूह तयार होतो आणि सत्वगुणाच्या समूहात जाऊन बसण्यासाठी मला हे करायचं आहे असं वाटत असेल तर इलाईट म्हणतात त्याला. मला श्रीमंतांच्या गटात जाऊन बसायचं आहे, मला